होते बस तेवढं तितकंच शूटिंगसाठी थोडंसं जास्त वेळ नाही पाहत हनुमान होतं ना. नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी या बौद्ध पर्यटन स्थळ जे ऐतिहासिक प्राचीन बौद्ध पर्यटन स्थळ सालबर्डी, हे जे सालबर्डी ठिकाण आहे हे बौद्ध धम्माशी संबंधित असं हे बौद्ध पर्यटन स्थळ. सालबर्डी या नावामध्येच बौद्ध इतिहास आपल्याला जाणवतो. साल हा पाली शब्द आहे, शाल हा संस्कारी शब्द आहे. सालबर्डी म्हणजे साल वृक्षांनी वेढलेला बरड. हा बरड सातपुडा पर्वतरांगामध्ये, जो सातपुडा पर्वतरांगाचा शेवटचा टोक माडू आणि गंगा नदीच्या किनारी बैतूल आणि मुलताई तालुक्यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मोर्शी तालुक्याच्या सीमेवर ह्या सालबर्डीच्या बौद्ध गुफा 5व्या शताब्दीमधल्या 5व्या शतकातील ह्या बौद्ध लेण्या आहे. या बौद्ध लेण्या वाकाटककालीन आणि सातवाहनकालीन आणि गुप्तकालीनची छाप या बौद्ध लेण्यांवर आहे. ह्या बुद्ध लेण्या या ठिकाणी एकूण 14 बुद्धिस्ट लेण्या आहे आणि माझ्या मागे जी बुद्ध लेणी आहे ही सर्वोत्कृष्ट बुद्ध लेणी या ठिकाणी म्हणून प्रचलित आहे. हा जो भाग आहे तिसरी धम्मसंगीती सम्राट अशोक, देवानाम पियदस्सी सम्राट अशोक यांच्या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये, जी तिसरी धम्मसंगीती मोगलीपुत्र तिस्स महास्तवीरांच्या अध्यक्षतेखाली पाटलीपुत्र पटण्याला भरवण्यात आली होती, त्या ठिकाणवरून अरहंत महादेव महास्तवीर नावाच्या भिक्खूंना माळवा प्रांतामध्ये आणि मैसूर प्रांतामध्ये धम्म प्रचार प्रसाराकरिता पाठवण्यात आलं होतं. त्या अरहंत महादेव महास्तवीरांची भूमी म्हणजे सालबर्डी बुद्धलेणी. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की देवानाम पियदस्सी सम्राट अशोक यांचे सुपुत्र महामहेंद्र यांना प्रवज्या देणारे महादेव अरहंत महास्तवीर भिक्खू होते. त्या महादेव महास्तवीर भिक्खूंची ही वर्षावास भूमी, ही सीमाभूमी, ही प्रवारणा भूमी म्हणजेच या ठिकाणी अरहंत महादेव महास्तवीर या सम्राट अशोककालीन भिक्खूंनी या सालबर्डीला आपला वर्षावास केलेला आहे. हा सालबर्डीचा हा जो गड आहे याला लहान महादेव म्हणून ओळखलं जातं आणि नागद्वार पचमडी हा छोटा महादेव. नागद्वार पचमडीला सुद्धा 5 बुद्धाच्या लेणी आहे आणि बौद्ध स्तूप आहे. 84,000 स्तूपांपैकी जो नागद्वार पचमडीला जो बौद्ध स्तूप आहे आणि तिथेही 5 लेणी आहे, त्याचप्रमाणे या सालबर्डीला सुद्धा सम्राट अशोककालीन 84,000 बौद्ध स्तूपांपैकीचा एक स्तूप या सातपुडा पर्वतरांगेमध्ये म्हणजे या सालबर्डीला आहे. तो स्तूप मुक्ताई लेणीच्या ठिकाणी आहे आणि ज्या ठिकाणी जी आणखी एक दुसरी लेणी आहे त्या ठिकाणी महादेव आणि शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि महाशिवरात्रीला त्या बौद्ध लेणीवर अतिक्रमण झालेलं आहे, त्याचं विकृतीकरण आणि ब्राह्मणीकरण झालेलं आहे. त्या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते, त्या ठिकाणी सुद्धा ती लेणी विद्रूप करण्यात आली आहे. माझ्या मागची जी सुंदर बुद्ध लेणी आहे या ठिकाणी काही नक्षीकाम केलेलं आहे आणि ह्या खरपाच्या दगडामध्ये, याला साना दगडामध्ये झालेल्या ह्या बुद्धिस्ट लेण्या आहे. या ठिकाणी संघाराम आहे, काही शून्यागार आहे आणि सुंदर अशा नैसर्गिक आणि सुंदर अशा कोरीव काम केलेल्या ह्या बुद्धिस्ट लेण्या आहे. काही लेण्यांवर महानुभाव पंथांच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. या ठिकाणी एकूण 17 बुद्धाचे लेण्या आहे, पण प्रमुख बुद्ध लेण्या 14 आहे आणि या ठिकाणी बौद्ध स्तूप सुद्धा आहे आणि बौद्ध मूर्तींचे अवशेष आहे. ज्या ठिकाणी पांडव कचेरी म्हणून ओळखल्या जातं ते एक महाविहार आहे आणि त्याच ठिकाणी सुद्धा अतिक्रमण आपल्याला झालेलं दिसतं. तर या सातपुडा पर्वतरांगेच्या या शेवटच्या टोकावर आपण सर्वांनी या सालबर्डी या अरहंत महादेव महास्तवीरांच्या या वर्षावास भूमीला, या सीमाभूमीला, या बुद्ध लेणीला, या सालबर्डी बुद्ध लेणीला आपण भेट द्यावी. सालबर्डी म्हणजेच काय, तर आताच मी तुम्हाला सांगितलं आहे की हा दक्षिण कोशल एरिया आहे आणि एकेकाळी साल वृक्षाची या ठिकाणी भरपूर झाडं होती. म्हणजे आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर तराई प्रांतात, नेपाळमध्ये, छत्तीसगडमध्ये, एमपीचा काही बॉर्डरमध्ये आणि या ठिकाणी शाल वृक्षाची झाडं आजही जंगलामध्ये सापडतात. काळानुसार या सालबर्डीतले हे साल वृक्ष नष्ट झालेले आहे, पण सालवृक्षाची काही दुर्मिळ झाडं या बर्डावर सापडतात, त्याच्यावरूनच हे सालबर्डी नाव पडलेलं आहे. बुद्धाच्या जन्माशी आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणाशी साल वृक्षाचा संबंध आहे. तर अशाच या माडू नदीच्या काठावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेच्या शेवटच्या टोकाला
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या या बुद्धिस्ट लेण्या, सालबर्डी बुद्ध लेण्या, या बुद्ध लेण्यांना आपण अवश्य भेट द्यावी. माझ्यासोबत पूजनीय भदंत नागिद बोधीजी आणि पूजनीय भदंत भारद्वाजजी, तेलंगणा इंद्रवेली. माझ्यासोबत माझे धम्म उपासक अक्षयजी भगत. आणि या ठिकाणी या सालबर्डीचा हा इतिहास आपण अवश्य या सालबर्डीला भेट द्यावी आणि हा बुद्धिस्ट चिरंतन वारसा आपण वाचवावा. नमो बुद्धाय जय भीम.